नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो. जीवा आता घरी आलेला असतो आणि तो मालिनीला सांगत असतो की मला नंदिनीला सोबत एका लग्नात जायचंय. तसेच कपडे घेऊन गेलो होतो. मी पण माझ्याकडे लग्नाचा शेरवानी नाहीये, तोच आणण्यासाठी मी घरी आलोय. त्यानंतर जीवा आता पाठ काव्य या सगळ्यांबद्दल विचारपूस करू लागतो. त्यानंतर तो त्याच्या खोलीमध्ये आता शेरवानी घेण्यासाठी जातो आणि तिकडे घरामध्ये आता काव्या पारची एंट्री होते. मालिनी आता देवाकडे प्रार्थना करत असते की माझ्या दोन्ही मुलांच्या आयुष्यात नेहमी त्यांच्या मनासारखं व्हायला हवं. तर पार्थ म्हणतो की अगदी मनासारखंच झालंय. त्या नवीन क्लायंटचा प्रोजेक्ट आम्हाला मिळाला. काव्याने ऐनवेळी येऊन तिथे सिक्सर मारला आणि प्रोजेक्ट आम्हालाच मिळाला. पार्थ आता काव्याचं खूप कौतुक करत असतो. तेवढ्यात तिथे आता वसुंधरा येते आणि ती सांगू लागते की सगळी मेहनत माझ्या रम्याची होती, कल्पना माझ्या रम्याची होती आणि क्रेडिट कोणाला मिळालं तर या काव्याला. पार्थ म्हणतो की हे बघ आता मला माहिती आहे की सगळी मेहनत रम्याची होती, पण प्रोजेक्ट मध्ये कुठेतरी कमतरता भासत होती आणि तीच कमी काव्याने पूर्ण केली. तर मान्य म्हणते की काव्याला दुसऱ्याचं क्रेडिट घेण्याची सवय नाहीये आणि हेच घडत असताना जीवाची तिथे एंट्री होते. जीवा जोरात ओरडतो की बडे भैया जरा यहाँ भी नजर डालो, देखो तो मुझसे मिलने कौन आया है. आता जीवाला बघून पार्थला खूप आनंद होतो. तर काव्य आता म्हणते की अरे वा, जीवा घरी आलाय. तर काव्याच्या तोंडून हे वाक्य ऐकताच पार्थला त्याचा भूतकाळ आठवू लागतो. जीवा आणि काव्याचे ते एकत्र फोटो पार्थच्या नजरेसमोर येतात आणि त्याचं मन दुखावतं. चेहऱ्यावर आनंद असलेला पार्थ पुन्हा नाराज होतो आणि तो जीवाला काही मिठीत मारत नाही. तर जीवा म्हणतो की अरे मी एवढ्या दिवसानंतर तुला भेटायला आलोय आणि तू मला साधं मिठीतही घेतलं नाही. नाहीये. तर पार्थ म्हणतो की क्लायंट सोबत मीटिंग आहे माझी, त्यांना कॉल करायचा आहे असं म्हणत पार्थ तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो. तर मालिनी आणि जीवाच्या लक्षात येतं की पार्थ असं का वागतोय. शेवटी जीवाला मिठीत न घेताच पार्थ निघून जातो. काव्य कॉफी पित असते तेव्हा तिचं लक्ष जातं की माझा बोकुडी तर इथे एकटाच बसलाय. त्याच्याशी बोलण्याची चांगली संधी आहे. आता पार्थसाठी लेमन कॉफी ती घेऊन येते आणि त्यानंतर ती पार्थला विचारत असते की कॉफी कशी झाली. तेव्हा पार्थ म्हणतो की हो, छान झाली. काव्य म्हणते की पण तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये. त्यावर पार्थ म्हणतो की चेहऱ्याचे हावभाव वाचता येत नसेल तेव्हा ते सोडून द्यायचे असतात आणि तसे तुमच्या आयस करता, त्यामुळे या सगळ्या भानगडीत तुम्ही पडूच नका. तुमचं आयुष्य आहे, तुम्ही आता आयुष्यात पुढे. काव्य म्हणते की मी तर जाणार आहे, पण मला तुमच्यासोबत आयुष्यात पुढे जायचंय. त्यानंतर काव्य म्हणते की माझं IAS एक्झामचं सेंटर अनाऊन्स झालंय, तुम्ही माझ्यासोबत याल का. पार्थ म्हणतो की माझ्याकडे वेळ नाहीये आणि मित्रांनो तुम्ही अनिशाला घेऊन जा असं म्हणत पार्थ तिथून निघून जातो. तर काव्य म्हणते की असं काय करताय, आपल्याकडे हीच वेळ आहे. या प्रवासादरम्यान जे काही वेळ मिळणार आहे ना, त्यात मला आपले सगळे गैरसमज दूर करायचे. पार्थ म्हणतो की मला काही द्यायचं नाहीये, मला ऑफिसमधून सुट्टी नाही मिळणार, तुम्ही अनिशाला घेऊन जा असं म्हणत पार्थ तिथून निघून जातो. इकडे जीवा जो आहे तो आता चित्राच्या लग्नाला पोहोचलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणते की आपल्याला चित्राचं कन्यादान करायचं आहे. तर जीवा पूर्णपणे शॉक झालेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणते की तुम्हाला पटलं नाही का, हे सॉरी, माझीच चूक आहे. तुम्हाला हे अगोदर सांगायला पाहिजे होतं. हे सगळं घाईघाईत घडलं ना की तुम्हाला सांगायला वेळच मिळाला नाही. तेव्हा जीवा म्हणतो की अगं चिल, मी कुठे काय म्हटलंय, मी कन्यादान करणार नाही असं म्हटलंय का. तू अचानकपणे सांगितलंस म्हणून मी थोडा शॉक झालो. पण आपण दोघं मिळून चित्राचं मस्त कन्यादान करायचं. जर तुझी इच्छा असेल आणि मी ते नाही करणार असं कधी होईल का. आणि आता नंदिनी सुद्धा खूप जास्त हॅपी होते आणि दोघंही आता मस्त चित्राचं कन्यादान करणार असतात.